धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरुम येणेगूर परिसरामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडालेली आहे। वादळी वाऱ्यामुळे आंबा, द्राक्ष, केळी या फळ पिकांसह काढून टाकलेला कडबा भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे। उन्हाळी पिकं, आंबा, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय, तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट सुद्धा झाली आहे। सोलापूरमधील मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहराचा तापमानाचा 40शी पार झालेला आहे। मात्र आता या पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नवी मुंबईच्या हेटवणे धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवरती देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे बुधवारी आणि गुरुवारी द्रोणागिरी, JNPT, उल्वे, खारघर, तळोजा या क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। सिडको क्षेत्रातील रहिवाशांनी पाण्याची साठवणूक करण्याचं नियोजन करावं, असं आवाहन सिडकोतर्फे करण्यात आलेलं आहे। अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना मोठा फटका बसलेला आहे। बाजारामध्ये आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर सुद्धा कडाडलेले आहेत। यामध्ये आपण जर बघितलं तर कोथिंबीर 30 रुपये, मेथी 40 रुपये तर पालक 20 रुपये जोडी विकली जाते। अवकाळी पाऊस आणि तापमानाच्या पार्श्वभूमीवर पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। फी न भरल्यानं 11वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार भंडाऱ्यामध्ये घडलेला आहे। जिल्हा परिषद जकातदार शाळेतला हा प्रकार आहे। 36 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलेलं आहे। प्रकरण कळताच शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी मुख्याध्यापक हटवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। धाराशिवच्या आठवडे बाजार परिसरातील असुविधांमुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय। धान्य विक्रीच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। धाराशिवमध्ये अद्यापही सुस्थितीमध्ये भाजी मंडई नाही आहे। पाण्याची सोय देखील उपलब्ध नाही आहे, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक हैराण झाले असल्याचं बघायला मिळतंय। पनवेल परिसरातील वडघर करंजाडे या ग्रामपंचायतीमधील फणसवाडी या ठिकाणी आदिवासी वाडी आहे। या वाडीतून सिडकोचा रस्ता जातो। आमचा या रस्त्याला विरोध नसून आम्हाला कुठेतरी पुनर्वसन करा अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केलेली आहे। सिडको याकडे मात्र दुर्लक्ष करते आणि आमच्या घरावर कारवाई करते असा आरोप या नागरिकांनी केलेला आहे। पुण्यातल्या धनकवाडीमध्ये परिसरामध्ये भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची नासाडी करताय। दररोज गाड्या धुतायत आणि घराच्या अंगणामध्ये पाणी वाया घालवणं चालू आहे। अशा लोकांमध्ये पाणी टंचाई होत असल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलंय, तसा आरोप त्यांनी केलेला आहे।